नागपूरच्या माणकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा बगदाद दियानगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावलाय. तब्बल 6,64,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. पोलिसांनी 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास करत आरोपींपर्यंत पोहोचत त्याला मध्य प्रदेशातील सिवनी येथून ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे आरोपी मोबाईलचा वापर न करताच गुन्हा करून पसार झाला होता. पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालापैकी 5,70,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नागपूरच्या माणकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाबा बगदाद दियानगर परिसरात 17 ऑगस्ट रोजी घरफोडीची घटना घडली होती. अज्ञात आरोपीने घरात प्रवेश करून तब्बल 6,64,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले होते. या प्रकरणी माणकापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने परिसरातील तब्बल 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना एक संशयित व्यक्ती बसने परिसरात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून या संशयिताचा पाठपुरावा केला. तपासादरम्यान हा आरोपी दीपक अवतार सिंग झारिया वय 27 वर्ष राहणार सिवनी मध्य प्रदेश असल्याचं निष्पन्न झाले. त्यानंतर माणकापूर पोलिसांचं पथक सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मध्य प्रदेशातील सिवनी येथे पोहोचलं. तिथे तपासाची चक्र फिरवत आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे आरोपीने गुन्हा करताना कोणत्याही मोबाईलचा वापर केला नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपींपर्यंत पोहोचण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या बारकाईने केलेला तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि अखेर त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी जवळपास 90% मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 5,70,000 रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माणकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाबा बगदाद दियानगर म्हणून एक एरिया आहे. त्या ठिकाणी दिनांक 17 ऑगस्ट रोजी एक घरफोडीचा गुन्हा घडलेला होता. अज्ञात इसमाविरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि जवळपास 6,64,000चा मुद्देमाल सोन्याचे दागिने या अज्ञात आरोपीनं चोरी करून नेलेले होते. याच्यामध्ये माननीय DCP अन्नपूर्णा सिंग मॅडम आणि माननीय ACP सुनील सिंग पवार साहेब यांनी स्पॉटला व्हिजिट केलेली होती आणि त्यांनी पुढील तपास करण्याचे निर्देश दिलेले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास चालू केला असता याच्यामध्ये आमच्या पथकानं जवळपास 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेरे हे आजूबाजूचे तपासले आणि त्याच्यानंतर एक संशयित इसम हा बसने आल्याचं निष्पन्न झालं आणि बसने येऊन त्याने चोरी केल्याचं निष्पन्न झालं. याच्यामध्ये आरोपी दीपक अवतार सिंग झारिया वय 27 वर्ष राहणार सिवनी मध्य प्रदेश यांनी सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न केलं. सीसीटीव्हीचा पाठपुरावा करत करत आमचं पोलीस पथक हे सिवनी मध्य प्रदेश येथे पोहोचलं आणि त्या ठिकाणी तपास करून या आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं. विशेष म्हणजे हा आरोपी कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नाही किंवा गुन्हा करताना त्याने मोबाईल वापरलेला नाही. केवळ सीसीटीव्ही फुटेजचं वर केलेलं कामकाज आणि गोपनीय माहिती याच्या आधारावर हा गुन्हा आम्हाला उघड करता आलेला आहे. याच्यामध्ये गेलेल्या मालापैकी जवळपास 90% मुद्देमाल 5,70,000पेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हा आमच्या पथकानं जप्त केलेला आहे. याच्यामध्ये जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील साहेब, माननीय जॉईंट CP श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP साऊ मॅडम, आमच्या DCP मॅडम आणि ACP सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या DB टीमचे PSI अमित बंडगर, ASI राजेश बर्ने, हवालदार राहुल गवई, विपिन रक्षे, धीरज कुमार भोपळे, प्रशांत खंदारे, रोशन बागडे या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केलेला आहे आणि मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे. नाही, या आरोपीचं पहिलं काही रेकॉर्ड नाही. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मोबाईलचा वापर न करणाऱ्या आरोपीचा माग काढत त्याला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतला आहे. या कारवाईत 5,70,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माणकापूर पोलिसांच्या या तपासामुळे 6,64,000च्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे.